पेट्रोल डिझेल जपून वापरा. इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावरही युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं वक्तव्य. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. राहुल गांधींची सडकून टीका. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आज कोर्टात हजर करणार. जप्त केलेल्या मोबाईलबाबत फॉरेन्सिक अहवाल कोर्टात सादर करणार. अश्विनी चैनानीसह 4 आरोपींच्या जामीन अर्जावरही आज सुनावणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. सीआयआय परिषदेला फडणवीस हजेरी लावणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं दौरा महत्वाचा. अहिल्यानगरमध्ये पुणे महामार्गावर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हल्समध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकाकडून छेडछाड होत असल्याचा आरोप. हिंदू संघटनांकडून निषेध. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुनावणीची शक्यता. बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल. दोन्ही झेडपींमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक पावसाची शक्यता. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज.